इथं प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे। आता कार्यक्रमाची सुरुवात आपण राजकीय प्रशिक्षणाचा भविष्यामध्ये घ्यायचं असेल तर यांची देखील टीम या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचे श्री अरुण कुमार इन्स्पेक्टर जे आहेत ते त्यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक श्री विजय कांडे सर उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी आपले जे अनिल पाटील सरांना विनंती करतो की तुम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। कृपया स्वीकार करावा। माननीय अतिरिक्त नियंत्रक नागरिक संरक्षण श्री नरसिंह यादव साहेब हे महाराष्ट्राचे ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहेत। सन 12, 13, 14 आणि ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट असे पुरस्कार खेळाडू आहेत आणि अर्जुन अवॉर्ड पुरस्कार त्यांना दिलेला आहे। कुस्तीमध्ये भारतातर्फे अनेक गोल्ड मेडल साहेबांना मिळाले आहेत। असे आपले DCP पोलीस उपायुक्त तथा अतिरिक्त नियंत्रक नागरी संरक्षण आम्हाला लाभलेले आहेत। तरी आज या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष असल्यामुळे मी खूप त्यांचं स्वागत करतो। नव्हे आपण सर्वांनी त्यांचं एकदा टाळ्यामध्ये स्वागत करायचं आहे। नागरी संरक्षण दल बृहन्मुंबई प्रात्यक्षिक कवायतीला सुरुवात करण्यात आलेली आहे। कवायतीचे प्रमुख दुर्घटना नियंत्रण अधिकारी यांनी अतिरिक्त निरीक्षकांची परवानगी घेऊन कवायत सुरुवात करण्याबद्दल परवानगी घेतलेली आहे। विक्रेता जो आहे तो पेपर विकत आहे आणि अशा प्रकारे जे आपलं दैनंदिन व्यवहार आहेत ते चालू असताना जर कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडली तर त्याला नागरी संरक्षण संघटनेचे जे प्रशिक्षण स्वयंसेवक जे आहेत ते स्थानिकच असतात, त्यांना शासनामार्फत प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक स्वयंसेवक जो आहे तो भविष्यामध्ये ज्या प्रशिक्षण घेतल्यानंतर तो स्वतःचा जीव वाचवू शकतो, त्याचप्रमाणे क्षमता या पाठ्यक्रमातून किंवा प्रशिक्षणातून तयार होते। सर्वसामान्य नागरिकांचं जीवन जे आहे या आता अशा प्रकारे जेव्हा दुर्घटना होईल तेव्हा प्रथमतः हवाई हल्ला जो आहे धोक्याची सूचना रेड मेसेज धोक्याची सूचना ही शासनामार्फत मुंबईमध्ये सर्वत्र सायरनची व्यवस्था केलेली आहे। स्थानिक जे प्रशिक्षित वॉर्डन आहेत त्यांच्या विभागातील ते हिरव्या टोपीमध्ये आलेले आहेत, हेल्मेटमध्ये आलेले आहेत, शिरस्त्राण घालून ते सर्व नागरिकांना कशा प्रकारे त्यांनी ओपन ग्राउंडमध्ये कशा प्रकारे आश्रय घेतला पाहिजे या संदर्भात सूचना देत आहेत। विसर्ज मारून किंवा सायरनचा भोंगा झाल्याचा हवाई हल्ला जो झालेला आहे तो हवाई झाल्यानंतर कशा प्रकारे सूचना दिल्या पाहिजे, काय काय केलं पाहिजे। आता एक हवाई हल्लानी झाल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणी बॉम्ब हल्ले होणार आहेत, विमानातून बॉम्ब हल्ला झालेला आहे। तर अशा प्रकारे जेव्हा घटना घडतील अशा प्रकारे जेव्हा विमानातून बंबाळी केली जाईल तर त्यावेळी नागरिकांनी ओपन मैदानामध्ये जे काय आहे झोपून नागरिकांनी आश्रय घेतलेला आहे। स्थानिक वॉर्डननी त्यांना सूचना दिलेल्या आहेत। जे पोझिशन जी आहे ती पोझिशन दाखवलेली आहे, कशा प्रकारे पोझिशन घ्यायची आहे। एक जे आहेत कर्मचारी एक जे नागरिक आहेत त्या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत, काही गंभीर जखमी झालेले आहेत। पोझिशन जी आहे वॉर्डननी घेतलेली आहे की कानामध्ये हात आहे, तोंडामध्ये जे आपल्या रुमाल आहे, छाती जी आहे जमिनीपासून जी आहे 6 इंचाच्या वर ठेवलेली आहे जेणेकरून त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा आणि त्याचप्रमाणे अशा प्रकारे घटना घडल्यानंतर बॉम्बस्फोट झाल्यानंतर बंबाळी झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात जी आहे जीवितहानी किंवा वित्तहानी होणार आहे। त्या अनुषंगाने लोक आक्रोश करत आहेत की वाचवण्यासाठी मदतीसाठी लोक सांगत आहेत। सर्वसामान्य नागरिक यांचा आक्रोश आपल्याला ऐकायला येतोय की लोक मदतीसाठी बोलवत आहेत।
आणि जोपर्यंत पुढच्या सूचना मिळत नाहीत, जोपर्यंत हवाई हल्ला चालू राहील त्यापर्यंत त्यांना ह्या ओपन ग्राउंडमध्ये आश्रय घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे वॉर्डन इन्स्ट्रक्शन देतील, सूचना देतील, त्याच्या सूचनेप्रमाणे ती काय करते पुढील कारवाई केली जाईल. संपूर्ण याच्यामध्ये आक्रोश तुम्हाला ऐकायला येत आहेत की नागरिक जे आहेत ते मदतीसाठी विनंती करत आहेत. वॉर्डन जे आहेत त्यांना सूचना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मैदानावर त्या ठिकाणी जे रेखी पार्टी जी आहे ती त्या ठिकाणी परीक्षणासाठी आलेली आहे. अशा प्रकारचा हवाई हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी विस्फोटकाचे काही पदार्थ किंवा त्या ठिकाणी अनेक प्रकारचे ड्रोन किंवा त्याचे काही तुकडे पडले असतात. त्यातून त्यातून किरणोत्सर्ग विसर्जित होत असणार. त्या किरणोत्सर्गाची पाहणी जी आहे रेखी पार्टी करत आहे, रिकग्नाइज करत आहे की त्या ठिकाणी किरणोत्सर्ग होत आहे का, त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना धोका आहे का, आणि त्याची पाहणी ही रिकग्नायझेशन पार्टी जी आहे, रेखी पार्टी जी आहे, रेखी पार्टीने क्लिअरन्स दिलेला आहे. त्यांनी हात वर करून सांगितलेलं आहे, वॉर्डनला इशारा दिलेला आहे आणि त्यानंतरच मग आता वॉर्डन पुढील कारवाईसाठी सज्ज झालेले आहेत. त्या मदतीने जे करू शकतो अशा लोकांना ट्रीटमेंट मधल्या कालावधीमध्ये ऑर्डर घ्यायला आदेश मिळाल्याप्रमाणे ते सुद्धा त्यांच्या या कामासाठी. आपण पाहू शकता की हे प्रात्यक्षिक बघायला या विभागातील नागरिक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. महाराष्ट्रामध्ये जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं त्या युद्धामध्ये ह्याच सिव्हिल डिफेन्स होमगार्ड यांनी सायरन वाजवून या लोकांना मदतीचा हात दिला होता. समोरून त्यांना घेऊन जातात, सुरक्षित ठिकाणी घेऊन जायचा प्रयत्न केला आहे. पुरुषांचं हे सुद्धा त्या ठिकाणी आदेश मिळाल्याप्रमाणे उपस्थित झालेलं आहे. महिलांना साहित्य लागणार आहे का आणि त्याप्रमाणे त्या प्रत्येक पथकांकडनं कामकाजाची माहिती घेत आहेत आणि त्यांना जी काही सहकार्य त्यांच्यामार्फत करण्यात येईल ते जे आहेत ते सुद्धा त्यांना असिस्ट करत आहेत. नियंत्रणचं काम ज्या जखमी व्यक्ती जे गंभीर जखमी आहेत त्यांना स्वतः जाता येणार नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारची उचलपट्टी नेता येणार नाही अशा व्यक्तींना स्ट्रेचरच्या माध्यमातून किंवा ज्या ठिकाणी स्ट्रेचर उपलब्ध नाही, आपल्याकडे महिलांचं पण आहे किंवा ब्लँकेट आहे, याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे कृत्रिम आणि चादर याचं जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर 2 बांबू आणि चादर बनवता येईल. मग त्याचा प्रयत्न कॅज्युअल्टीला त्या स्ट्रेचरवर लोड केलेला आहे महिला पथकाने आणि त्या कॅज्युअल्टीला घेऊन जात आहेत. तिथे काही प्रशिक्षित लोक आहेत, ते मानवी कोणीच्या सहाय्याने सुद्धा त्या लोकांना एका पायाला जखम झालेली आहे तर मानवी कोणीच्या वॉर्डरनी त्या लोकांना इन्स्ट्रक्शन दिले आहेत. त्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे पुढच्यांचं पथक सुद्धा त्यांनी कॅज्युअल्टीला लोड केलेलं आहे आणि आता ते स्टेजवर आले. महिलाच्या पथकाने कॅज्युअल्टीला लोड करून ते आता स्टेजच्या समोर पास होत आहेत आणि महिलांचं पथक आता कॅज्युअल्टीला दुर्घटनास्थळापासून सुरक्षित ठिकाणी नेण्याचं काम करत आहेत. पुरुषांचं पथक जे आहे त्यांनी कॅज्युअल्टीला ब्लँकेटिंग केलेलं आहे आणि आता पुरुषांचं पथक जे आहे ते त्या कॅज्युअल्टीला स्टेजच्या समोरून वाहतूक करून दुर्घटनास्थळापासून सुरक्षित ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना ॲम्ब्युलन्स होते हे दुर्घटना नियंत्रण अधिकारी हे सुद्धा मार्गदर्शन करत आहेत. आपल्याकडे उपस्थित असलेले राष्ट्रीय या ठिकाणी मुंबई पोलीस देखील त्यांची गाडी आलेली आहे. ॲम्ब्युलन्सद्वारे ज्या इमारती देण्याचं काम चालू आहे. संरक्षण दलाचे स्वयंसेवक त्यांची काळजी घेत त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये लोड करतात.
भारतामध्ये स्थापन केलेला रिस्पॉन्स फोर्स आहे. परिस्थिती त्यावेळेला रिस्पॉन्स कॅज्युअलिटीचं रेस्क्यू या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. बऱ्याच वेळा दुर्घटनांमध्ये काय होतं की बिल्डिंग्स वगैरे कोलॅप्स होतात, त्याच्यामध्ये कॅज्युअलिटीज ट्रॅप झालेले असतात. त्यांना रेस्क्यू करण्यासाठी आपल्याला उंचावरून इमोशन करावं लागतं. हा ऑप्शन असतं. ही जी मेथड आहे याच्यामध्ये स्ट्रेचरच्या उनको भी खोलने दो. कैसे खोलते देखो. खोल दो कैराबिनर खोल दो. ये फोटो कार्ड रेस्क्यूचं ट्रेनिंग दिलं जातं. स्थळ असेल तरी त्या ठिकाणावरून सर्व कॅज्युअलिटी एकाच पॉइंटला आणले. या आगीवरती दुर्घटनेच्या ठिकाणी बऱ्याच वेळेला बऱ्याच संस्थांच्या बऱ्याच हॉस्पिटलच्या रुग्णवाहिका या येतात आणि त्या मदत कार्य करण्यामध्ये त्याच्या मदतीने आपल्याला रुग्णांना स्थापन ठेवले जातात, जेणेकरून त्या एकाच पॉईंटवर त्यांना मदत कार्य अशा प्रकारे नियंत्रण आणता येईल. यावा ही जी पार्टी आहे 4 जणांची पार्टी असेल. स्टेट पंप पार्टी याला म्हणतात. गृहप्रवेशमन पथक स्वरूप वाढणार नाही. स्टेट पंप हे सिव्हिल डिफेन्सच्या कार्यक्षेत्राचा एक भाग आहे, ज्याच्यामध्ये नागरिकांना स्टेट पंपाच्या सहाय्याने आग विझवण्याचं प्रशिक्षण देखील आम्ही देतो. स्थानिक स्तरावर गृहनिर्माण पथक जे आहे हे प्रत्येक वॉर्डन पोस्टमध्ये काय यांच्याकडे साधन सामग्री म्हणून फक्त स्टिरअप पंप बकेट्स आग विझवल्यानंतर पुन्हा त्याची पाहणी करून संपूर्णपणे विझवण्यासाठी पुन्हा पाहणी केली तर काही आग अवश्य बाकी होता. आता मेसेज हा शासनाला पाठवायचा आहे. तर शासनाला त्यांना इन्सिडेंट क्लोज म्हणजे इन्सिडेंट क्लोजचा रिपोर्ट देण्यापूर्वी त्यांनी सर्व पथकांना राष्ट्र दलाचे आहेत, जे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. तसेच 4 जवानांना 4 नागरिकांना या ठिकाणी राष्ट्रपतीच्या विश्वमुख अतिथींना देत आहेत. मोहन नगर में एक डेमो पार्टी ने इंसिडेंट को कंट्रोल किया है. इसमें से एक शादी आग बुझाई गई है, एक ऑयल फायर थी वो बुझाई गई है और 3 कैजुअलिटीज
सीरियस थे, उन्हें माइनस में भेज दिया गया है सर एम्बुलेंस के द्वारा, और 5 कैजुअलिटी मामले की उन्हें फर्स्ट एड करके CCTV पॉइंट से रिकवर कर दिया गया है। सामान ठीक, आदमी ठीक, आपका ठीक दिखा। एक प्रत्यक्ष आपण या ठिकाणी एक उदाहरण या ठिकाणी बघितले. सोसायटीमध्ये आपत्कालीन व्यवस्था काय असते आणि मोहनला माहितीच आहे की मोठी कुटुंब असल्यामुळे त्याच्या वेळी आग लागली असताना कसं रेस्क्यू करायचं याचं प्रशिक्षण सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून दिलं आहे. त्याबद्दल आमच्या अनिलजी पाटील पुढे यांचा आभार मानतो. जनजागृती असणं महत्त्वाचं असतं. कोपर हॉस्पिटलचे डीन श्री डॉक्टर ज्योतिर्मय मेडेकर उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. आज जो प्रशिक्षणाचा कार्यशाळा झाली ती फार अत्यंत उपयुक्त झाली. 2 शब्दात सांगण्यात डिझास्टर कॅनॉट बी प्रिव्हेंटेड बट डिझास्टरचा जो इफेक्ट कॅन बी मिनिमाइज. त्याचं मराठीकरण असं होईल की आपत्कालीन परिस्थिती आपण थांबवू शकत नाही, की त्याला रोखू शकत नाही, पण त्याच्यामुळे होणारी इजा का अपाय आहे हा कमी करू शकतो. आणि त्यासाठी होणारी जी मॅनेजमेंट आहे, ही जी प्रणाली आहे ती फार महत्त्वाची आहे. श्री प्रशांत कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्र घेण्याचं प्रतिनिधी म्हणून त्या सर्वांचे प्रमाणपत्र घेतात. आज यहाँ जो यादव सर आए हैं 74 kg में अपने भारत देश का बहुत ही नाम किए हैं. नाम करने के लिए इंडिविजुअल की बहुत ज़्यादा ज़रूरत है. जैसे सिविल डिफेंस ने आज जो डेमो किया है वो रियल बेस पे किया गया है. नहीं, जब कई मल्टी एजेंसी काम करेंगी तो पर्टिकुलर जगह पे काम कर पाएंगी. जब किसी देश के साथ ऐसी परिस्थिति होगी कि जगह जगह कुछ ना कुछ होगा, तब सिविल डिफेंस याद आएगा. और सिविल डिफेंस का मैंडेट ऐसा है कि आपके घर तक, आपके मोहल्ले तक, आपके पड़ोस तक जो उनका डू एंड डोंट्स हैं, आप क्या करें क्या ना करें. कोई हवाई हमला होता है तो आपको ऐसे करना है, इस प्रकार से आपको रेस्पॉन्स करना है. यदि सभी लोग उस प्रकार से रेस्पॉन्स करेंगे, जहां कैजुअलिटी होना बहुत है तो उसका ग्राफ नीचे की तरफ होगा. ये जो चीज़ आप सामने देखते हैं बड़ा अजीब लगता है कि इस प्रकार से करते हैं, लेकिन जैसे आप सामने डेमो देखते हैं, यदि इस प्रकार का रियल सिनेरियो होगा तो सिचुएशन इससे भी क्रिटिकल होगी. यदि आपके पास में 2 कैजुअलिटी होंगी और आप अच्छे से जानकारी रखते हैं तो आप कम से कम उनमें 2 को आराम से रिलीफ दे सकते हैं. तो आज इस डेमो के साथ में जितने भी लोग हैं वो हम अपने आप से एक प्रतिज्ञा करेंगे कि किसी भी प्रकार के जो 5-6 लाइन है हमें क्या करना है. खिड़कियां बंद रखनी है, जो खुला हुआ खाना है वो इस्तेमाल नहीं करना है, यदि रेडियोलॉजिकल इमरजेंसी हो जाती है तो ये चीज़ बहुत छोटी हैं जिन्हें आप रोज़मर्रा के जीवन में ला सकते हैं, अपने पास रख सकते हैं और अपने साथ अपने रिलेटिव्स और जो आपके नाइबर्स हैं जो भी हैं उनकी अच्छे से प्रोटेक्शन दे सकते हैं. तो आज इसी के साथ मैं अपना समाप्त कर. त्याचबरोबर त्यांच्यामुळे हा कार्यक्रम संपन्न होतोय असे आदरणीय विजयजी तांडेल आणि तांडेल वैरी, त्याचबरोबर क्रीडा प्रशिक्षक दानीजी, अनिल पाटील सर, सल्लागार समिती सदस्य, सर्व सहाय्यक उपनियंत्रक सन्माननीय मदगे सर, मालगावी सर आणि त्याचबरोबर सर्व उपमुख्य क्षेत्र हे 1-2 थायराइड जे रेस्क्यूचं जे आपल्याला प्रात्यक्षिक दिलं ते NDRFचे इन्स्पेक्टर अरुण कुमारजी, विश्वजित सावंत साहेब, फायर मेडिकल सर आणि नागरी संरक्षण मुंबईचा क्षेत्ररक्षक म्हणून पहिला प्रथमतः मी आपले ऋण व्यक्त करतो. आणि हे माझे जे सगळे जवान आहेत हे मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात आणि प्रथम प्रतिसाद देण्याचं काम, कोणतेही आपत्तीचे प्रसंगी काम सर हेच करतात पहिल्यांदा. नंतर बाकीची यंत्रणा जसं NDR वाले, पोलीस आले की फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून हे माझे जे स्वयंसेवक आहेत मुंबईभरातले, महाराष्ट्रामधले जे स्वयंसेवक आहेत हे प्रतिसाद करतात. आपण सर्वांनी, आपला जास्त वेळ घेत नाही की आपण सर्वांनी
चांगल्या प्रकारे हे डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे आणि मी ह्या प्रसंगी इथल्या जे सन्माननीय तांडेलजी आहेत यांना मी विनंती करतो की आपण असं प्रात्यक्षिक इथल्या विभागातल्या लोकांना आपण लावावं आणि जास्तीत जास्त नागरिकांना या संघटनेमध्ये भरती करून द्यावं। या संघटनेमधून जे काही ट्रेनिंग दिलं जाते हे पूर्णपणे विनामूल्य ट्रेनिंग असतं आणि अशी एकमेव संस्था आहे की महाराष्ट्राच्या भारतभरामध्ये की ते ट्रेनिंग दिलं जातं। तर मी आता फक्त आपण जास्त वेळ न घेता आपण सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणायचं की आय एम सिव्हिल डिफेन्स वॉरियर। काय म्हणणार? मी सिव्हिल डिफेन्स वॉरियर। हां, जोर से बोला वापस, आय एम सिव्हिल डिफेन्स वॉरियर। व्हेरी गुड। हां, या ठिकाणी त्यांनी या नागरी संरक्षण दलामध्ये भरती व्हावं। मी आपले जे कोऑर्डिनेटर आहे सुशील शिंदे सर त्यांनाही मी विनंती करणार आहे, आपणही विनंती करावी आणि मी आपला जास्त वेळ न घेता की यापुढे आपल्याला वरुण राजांनी फार मदत केली, त्यांचे ऋण व्यक्त करतो की अजून थोडा वेळ आमचं म्हणजे इथं स्वागत आमचं पावसाने केलं की नंतर स्वागत आमचं पावसाने करावं। मी तत्प्रसंगी आमच्या आदरणीय अतिरिक्त भारत माता की जय। आज यहाँ पर उपस्थित यहाँ के स्थानीय नगर सेवक विजय जी, कूपर हॉस्पिटल के डीओ डॉक्टर मेंढेकर जी और एनडीआरएफ चीफ अनुप कुमार जी और हिंदुजा हॉस्पिटल के फायर ऑफिसर सावन जी और यहाँ पे उपस्थित सभी, मैं यहाँ पे जो भी वॉलंटियर हैं यहाँ पे हमारे सिविल डिफेंस का, सभी का मैं अभिनंदन करता हूँ कि बहुत अच्छी तरीके से आप लोगों ने यहाँ पे डेमो दिया है। और आज हम सब यहाँ पर एक अत्यंत महत्वपूर्ण कार्य के लिए एकत्रित हुए हैं। मॉक ड्रिल अभ्यास का उद्देश्य केवल एक औपचारिकता नहीं निभाना नहीं है, बल्कि संकट की घड़ी में हमारी तैयारी, हमारी तत्परता और सामूहिक क्षमता का परीक्षण करना है। मुंबई जैसे महानगर में नागरिकों की सुरक्षा सर्वोच्च प्राथमिकता है। किसी भी आपदा या आपातकालीन परिस्थिति में यदि हम सही समय पर सही ढंग से प्रतिज्ञा लेंगे तो हजारों जान बचाई जा सकती है। जिस दृष्टिकोण से आज हम यहाँ पे मॉक ड्रिल आयोजित किया जा रहा है, यह अभ्यास हमें 3 चीज़ें सिखाती हैं। तत्परता, संकट कभी बताकर नहीं आता, इसलिए हम हर स्थिति में निपटने के लिए हमेशा हमें तैयार रहना चाहिए।